नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। प्रभाग क्रमांक 21 मधील नागरिकांसाठी आरोग्य सुविधांचा लाभ मिळावा या उद्देशाने किरण नागती यांच्या संकल्पनेतून वी आर फॉर यू मोफत आरोग्य कार्ड वाटप कार्यक्रम शिवस्मृती मित्रमंडळ हॉल, लाल मैदान, जिजामाता उद्यानाजवळील भास्कर कॉलनी येथे उत्साहात पार पडला। यावेळी माजी नगरसेवक भास्कर पाटील, शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास तुसे, योग शिक्षक वसंत केळकर, सिद्धिविनायक हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर अमोल गीते, मराठी सिने अभिनेते निरंजन कुलकर्णी, शिवसेनेचे शहर सचिव संजीव कुलकर्णी, लोकसभेचे सचिव बाळा गवस, सी डी देशमुख प्रशिक्षण संस्थेचे महादेव जगताप यांसह इतर मान्यवर येथे उपस्थित होते। या कार्यक्रमात नागरिकांना मोफत आरोग्य कार्डचं वितरण करण्यात आलं। या कार्डच्या माध्यमातून एकूण 21 विविध आरोग्यविषयक सेवा सवलतीच्या दरामध्ये तसेच काही सेवा पूर्णतः विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। त्यामुळे रुग्णवाहिका सेवा, अंत्यविधी सेवा, योग वर्ग, वैद्यकीय उपकरणे यांसह रक्त तपासणी, सोनोग्राफी, सिटी स्कॅन, MRI, पेट स्कॅन तपासण्या, डॉक्टर सेवा यांचा समावेश आहे। हृदयरोग शस्त्रक्रिया, डायलिसिस, मोतीबिंदू शस्त्रक्रिया अशा महत्त्वाच्या उपचार सुविधांचाही लाभ या आरोग्य कार्ड धारकांना देण्यात येणार आहे। कार्यक्रमाच्या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य कार्डसाठी नोंदणी केली। सामाजिक बांधिलकीतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले। आरोग्यविषयक तर आयोजक किरण नागती यांनी भविष्यातही अशा उपयुक्त उपक्रमांचं आयोजन करण्याचा मानस व्यक्त केला आहे। वी आर फॉर यू चं आरोग्य कार्ड हे शिवसेना पुरस्कृत आहे आणि त्याचं आज वाटप आपण करतोय। खरं तर त्याचं पोस्टर अनावरण हे महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि नरेशजी म्हस्के साहेब यांच्या हस्ते झालं होतं आणि आता खऱ्या अर्थानं म्हणजे 2 महिने आधी पोस्टरचं अनावरण झालं होतं, पण ते संपूर्ण कार्ड हे प्लॅनिंगमध्ये होतं आणि आता सगळ्याच्या सगळ्या सेवा जवळजवळ 20 ते 21 सेवा आपण या कार्डच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 21 मधल्या प्रत्येक नागरिकाला देणार आहोत। म्हणजे त्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला ही सेवा मिळणार आहे। अनेक वेगवेगळ्या सेवा आहेत, त्या 21 वेगवेगळ्या सेवा आहेत। रुग्णवाहिका सेवा असेल, दुर्दैवानं अंत्यविधी सेवा असेल, त्याच्यानंतर रक्त तपासणी असेल, पॅथॉलॉजीच्या सेवा असतील, योग वर्ग त्यांच्यासाठी मोफत असेल, अशा 21 सेवा आपण देतोय। प्रभागाचं आरोग्य हे निरोगी राहावं याकरताचा हा प्रयत्न आपण करतोय आणि यासाठी अर्थातच महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा आशीर्वाद आम्हाला नेहमीच लाभत असतो आणि मार्गदर्शन हे ठाण्याचे खासदार नरेशजी म्हस्के साहेब आणि अर्थात ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार साहेब यांचं लाभत असतं। प्रभाग क्रमांक 21च्या नागरिकांसाठी वी फॉर यूच्या माध्यमातून किरणनी हे जे आरोग्य कार्ड वाटपाचा आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याला सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो आणि ही जी संकल्पना त्यांनी राबवलेली आहे ही अतिशय स्तुत्य आहे। याचं कारण की समाजामध्ये आरोग्य हा एक भेडसावणारा प्रश्न आहे आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी किरणनी रुग्णवाहिका सेवेपासून रक्त तपासणी असू दे, दिव्यांगांसाठी असू दे, हृदयरोग शस्त्रक्रिया म्हणजे एवढ्या सगळ्या सेवा पुरवण्याचं जे व्रत घेतलेलं आहे तो खऱ्या अर्थाने ह्या वॉर्डाचा श्रावणबाळ आहे आणि म्हणूनच त्याच्या प्रत्येक चळवळीमध्ये, प्रत्येक त्याच्या कार्यामध्ये त्याला आमची साथ असते आणि असा कार्यकर्ता, असा श्रावणबाळ खरोखर समाजासाठी खूप अत्यावश्यक आहे आणि त्याला ह्याच कामासाठी आम्ही आमच्यातर्फे शुभेच्छा देतो। धन्यवाद। आज या ठिकाणी किरण नागती यांच्या संकल्पनेमधून या नौपाडा प्रभागातील लोकांसाठी आरोग्य कार्डाचं वाटप करण्यात आलेलं आहे। लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नामांकित हॉस्पिटलमध्ये काही डायग्नोस्टिक सेंटर या ठिकाणी सर्वांना डिस्काउंट मिळणार आहे आणि हे सर्व हॉस्पिटल्स आणि डायग्नोस्टिक सेंटर हे ठाण्यातील नामांकित आहेत। हे आरोग्य कार्ड वाटप केल्यामुळे प्रभागातील लोकांना नक्कीच त्याचा फायदा होणार आहे। इतके वर्षही किरण नागती यांचा शब्द म्हणजे आरोग्य कार्डासारखंच होतं आमच्यासाठी, हॉस्पिटल ओनरसाठी, परंतु आता एक ऑफिशियली कार्ड मिळाल्यामुळे त्यांना हक्काने आम्ही डिस्काउंट देणार आहोत। त्यामुळे प्रभागातील लोकांनी यावं। मग कुठलीही हार्टची सर्जरी असेल, डायलिसिस असेल, कॅन्सरचे ऑपरेशन्स असतील किंवा बाकीच्या काही जनरल सर्जरीज असतील, लॅप्रोस्कोपिक सर्जरीज असतील, लोकांना जी गरज भासेल त्यावेळेस नक्कीच हे कार्ड घेऊन यावं आणि त्यांनी जे काही डेझिग्नेट केलेले हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी त्यांना डिस्काउंट मिळणार आहे। सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या वतीने मी 100% गॅरंटी देतो की जे कोणी येतील त्याला आम्ही नक्कीच डिस्काउंट देऊ। मनुष्याला, माणसाला, मानव जातीला अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टींची जशी गरज असते तसंच माणसाला आज सुदृढ शरीर या गोष्टींची पण गरज आहे आणि जर सुदृढ शरीर असेल
तर अन्न, वस्त्र आणि निवारा हे योग्य पद्धतीने मिळेल अशा एक ही जी योजना आहे, ही प्रभाग क्रमांक 21 मध्ये जी किरण नागती साहेबांनी जी राबवली आहे, ही अतिशय वेगळ्या पद्धतीची योजना आहे की प्रत्येक या 21 प्रभागामध्ये प्रत्येक व्यक्तीने सुदृढ शरीराचं राहावं आणि प्रत्येक व्यक्तीने चांगल्या पद्धतीने काम करावं, अशा पद्धतीची ही सेवा आहे. वी फॉर यू म्हणजे आम्ही फक्त तुमच्यासाठी. या संस्थेचा उद्देशच तो आहे की आम्ही फक्त तुमच्यासाठी. आणि मला असं वाटतं की जर आपण थोडासा सर्वे केला तर काही वर्षानंतर म्हणजे 1-1.5 वर्षानंतर सुदृढ प्रभाग जर असेल ठाण्यामध्ये जर काही कॉम्पिटिशन लागलं गेलं तर मला असं वाटतं 1 वर्षानंतर सुदृढ प्रभाग म्हणून किरण नागती साहेबांचा प्रभाग हा प्रसिद्ध होऊ शकतो. आणि त्या पद्धतीने त्यांची ही वाटचाल जी आहे ती आजच्या दिवशी सुरुवात झालेली आहे आणि त्यांच्या या वाटचालीस आम्ही सर्व शुभेच्छा देतोय. नमस्कार. आमचा मित्र किरण नागती यांच्या वी फॉर यू एक आरोग्य कार्ड किरण नागतीने संकल्पनेतून तयार झालेलं आहे. खरं तर कोरोनानंतर त्या विविध लोकांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या, त्याच्याबद्दल लोक किरणकडे बोलायला लागले. त्याच्यामुळे त्यांना समजायला लागलं की आता बाबा या ठिकाणी वेगवेगळ्या समस्या लोकांना भेडसावतात. त्याच्यासाठी आरोग्याच्या समस्या, आरोग्य हा मोठा प्रश्न आहे. आणि आमच्या सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आरोग्य या विषयावर खूप मोठा भर दिलेला आहे आणि त्यांचंच अनुकरणच आमचा मित्र किरण नागती करतोय. त्यांनी विविध सेवा लोकांना देतोय. तर आधीपर्यंत सेवा देत होता, फक्त आता तर ऑफिशियल लोकांकडे आपलं ते अप्रोच झालं पाहिजे लोकांना, म्हणजे ज्यांना माहिती नसेल त्यांना पण या सेवा मिळतील म्हणून हे कार्ड त्या किरणने चालू केलं आहे. नमस्कार, मी निरंजन कुलकर्णी. किरण नागती सरांनी हे आरोग्य कार्ड जे नौपाड्यातल्या ठाण्यातल्या लोकांसाठी जे सुरू केलेलं आहे त्याचा लाभ सगळ्यांनी घ्या. आणि किरण नागती सरांना तुमच्या ज्या काही प्रॉब्लेम्स असतील, ज्या काही तक्रारी असतील किंवा तुम्हाला काय हवं काय नको हे बघायचं असेल तर किरण नागती सरांना नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि या आरोग्य कार्डचा लाभ घ्या. माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. महिलांच्या गळ्यातील दागिने खेचून पसार झालेल्या आरोपीला ठाणे गुन्हे शाखेने बिदर कर्नाटक राज्य येथून अटक केलेली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, श्रीराज माळी, मिथुन भोईर व त्यांच्या पथकाने चेन स्कॅचिंग करणाऱ्या आरोपींचा शोध घेत असताना सीसीटीव्ही तपासामध्ये गुप्त बातमीदारांची माहिती मिळवली. चेन स्कॅचिंग करणारा आरोपी अब्बास उर्फ बडा युनुस सय्यद राहणार आंबिवली कल्याण हा बिदर कर्नाटक राज्य येथे पळाला. त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील त्यांचे 5 जणांचे पथक बिदर येथे पोहोचले. बिदर येथे आंबिवलीपेक्षा मोठी वस्ती इराणी लोकांची आहे, त्यामुळे मोठ्या शिताफीनं इथं
त्यामुळे मोठ्या शिताफीनं कारवाई करावी लागते. रवींद्र पाटील यांचे एक पथक व लोकलचे पोलिसांचे 8 लोकांचं पथक घेऊन पहाटे 4 वाजता सगळे झोपेत असताना आरोपी लपून बसलेले दरवाजाचं कुलूप तोडून आरोपीला ताब्यात घेतलंय. 5 मिनिटात ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर आरोपीला ठाण्यात आणून त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून चोरलेले सोन्याचे 232.5 ग्रॅम वजनाचे 30,22,500 रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आलेत. आरोपी चेन स्केचिंग करताना बाईक चालवणाऱ्या साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत. नारपोली पोलीस ठाणे येथे सोनसाखळी चोरी चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 2चे पोलीस निरीक्षक पी.आय. सोनवणे आणि त्यांची टीम ACP शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये करत होती. त्यामध्ये अब्बास उर्फ बड्डा युनुस सय्यद राहणार आंबेवली कल्याण ठाणे हा आरोपी निष्पन्न झाला. त्याला PSI पाटील गुन्हे शाखा घटक 2 आणि त्याच्या टीमने बिदर कर्नाटक येथून ताब्यात घेतलं. त्याच्याकडून एकूण 20 चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आले आहेत, ज्यामध्ये 232 ग्रॅम सोनं ज्याची किंमत अंदाजे 30 लाख इतकी आहे इतकं सोनं जप्त करण्यात आलेलं आहे. सदर आरोपीला आज भिवंडी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यामध्ये रिमांडमध्ये घेतलेलं आहे. त्याला आज मान्य न्यायालयामध्ये आम्ही हजर करून पुढील रिमांड घेणार आहोत. हा आरोपी हा खडकपाडा पोलीस स्टेशन येथे दाखल होता मोक्याचा गुन्हा. त्या मोक्याच्या गुन्ह्यामध्ये ह्या आरोपीने आणि त्याच्या साथीदारांनी पोलिसांवर हल्ला केला होता. त्या अनुषंगाने मोका दाखल होता. या मोक्याच्या गुन्ह्यामध्ये तो फरार होता 2023 पासून. त्यानंतर देखील त्याने ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे चेन स्नॅचिंगचे गुन्हे केले होते आणि त्याच्यावर यापूर्वी देखील काही चेन स्नॅचिंगचे देखील गुन्हे दाखल आहेत. अब्बास उर्फ बड्डा युनुस सय्यद याच्यासोबत अजून काही साथीदार असण्याची शक्यता तपासून निष्पन्न झालेली आहे. त्याचबरोबर त्यानं सोनसाखळी चोरी किंवा चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यामध्ये जे सोनं चोरलेलं आहे ते कुठल्या ज्वेलर्सला विकलेलं आहे किंवा अजून कोण त्याचे साथीदार या गुन्ह्यामध्ये सामील आहेत का, त्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक 2चं पथक अधिक तपास करत आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीतील नागरिकांची सुरक्षितता, सार्वजनिक आरोग्य व प्राणी कल्याण या त्रिसूत्रींच्या अनुषंगाने भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सर्वकष व शास्त्रीय कृती आराखडा राबवण्याच्या सूचना आयुक्त सौरभ राव यांनी झालेल्या बैठकीत दिलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयातील पार्श्वभूमीवरती आयुक्त दालनामध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त मनीष जोशी, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसाद पाटील, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे, पशुवैद्यकीय अधिकारी शमा शिरोडकर उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयाने 7 नोव्हेंबर 2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार भटक्या कुत्र्यांसाठी 5 निर्देशित संस्थांमार्फत स्वतंत्र निवारे व किनेल सुविधा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा, रुग्णालये, क्रीडा संकुलने, बस डेपो, रेल्वे स्थानके यांसारख्या संवेदनशील व संस्थात्मक परिसंवादातून पकडलेले कुत्रे त्या ठिकाणी पुन्हा सोडण्यात येणार नाहीत, तर त्यांना सुरक्षित निवाऱ्यांमध्ये ठेवण्याच्या सूचना आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीमध्ये दिल्या आहेत. ठाणे महानगरपालिकेमध्ये प्राणीजन्म नियंत्रण नियम नुसार 2023 नुसार पकड नसबंदी, लसीकरण, पुनर्स्थापना कार्यक्रम अधिक प्रभावी व सातत्यपूर्ण पद्धतीने राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत भटक्या कुत्र्यांची नसबंदी व लसीकरण करूनच त्यांचं व्यवस्थापन करण्यात येईल. आजारी, जखमी, रेबीजग्रस्त व संशयित रेबीज बाधित कुत्र्यांवरती नियमानुसार स्वतंत्र कार्यवाही केली जाणार आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित करणे अत्यंत महत्त्वाचं असल्याने नसबंदी केंद्राची क्षमता वाढवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तुत्री व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रोडक्शन यांच्यातर्फे 1 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित होणाऱ्या मॅजिक या चित्रपटाचं पोस्टर अनावरण कार्यक्रम शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते त्यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये संपन्न झाले. सर्वांनी आवर्जून हा चित्रपटगृहामध्ये जाऊन बघावा असं यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक यांनी आवाहन केलं आहे. चित्रपटाला शुभेच्छा देखील दिल्या. त्यावेळी उपस्थित चित्रपटाचे दिग्दर्शक रवींद्र करमरकर, निर्माते राजू सत्यम, जुई भागवत, सिद्धरूपा करमरकर यांनीही चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. चित्रपटाचे इतर कलाकारही फाटक यांच्या समोर उपस्थित आहेत. Thank you.
खास करून माझे मित्र राजू सप्तम हे पहिल्या दिवसापासून आम्ही एकच मित्र असल्यामुळे आज ते मोठे प्रोड्युसर, हिंदी असेल, मराठी असेल आणि तेलुगू असेल, प्रत्येक पिक्चरमध्ये ते प्रोड्यूस करतायत. आणि त्यांचा हा मराठी पिक्चर, मराठी याच्यामध्ये पहिलं पदार्पण केलेलं आहे. या मॅजिक्स पिक्चरची ऍक्टर्स आणि सर्वच त्यांचे कलाकार यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. 1 तारीखला हा पिक्चर रिलीज होतो आहे. आपण सर्वांनीच, ठाण्याच्या सर्व जनता तर मराठी माणसं आणि सगळेच लोक बघतीलच पिक्चर, पण मी महाराष्ट्राच्या सर्व जनतेला मनापासून हे करेन की हा पिक्चर सगळ्यांनी बघावा. खरोखरच सुंदर पिक्चर केला. याचं म्हणजे मी राजू सत्तरशी बोलत असताना, मी बरेच दिवस चर्चा करत असताना मला वाटलं की एक चांगला मराठी पिक्चर त्यांनी केला. आणि त्या पिक्चरमध्ये राजू सत्तरचं मनापासून मी अभिनंदन करतो. त्याच्यामध्ये सर्व कलाकार आहेत, प्रोड्युसर रवी भागवत आहेत, रवी करमलकर, खांडगे आणि जितू चिरमे, सर्वांचंच मनापासून मी अभिनंदन करतो. आणि हा पिक्चर मला वाटतं सिल्वर गोल्डन जुबली करेल असे शुभेच्छा देतो. आणि भविष्यासाठी पण शुभेच्छा देतो. याच्यापेक्षा मोठे पिक्चर आपण करावे. जुईला पण मोठे ऍक्टर बनेल महाराष्ट्रात, देशामध्ये असं नाव केलं असेल तर सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. अशा प्रकारचा चित्रपट मराठीत अजून तरी झालेला नाही. एक वेगळ्या धाटणीचा आहे. प्रत्येक ठिकाणी तुमची उत्सुकता वाढवणार आहे आणि कास्ट खूप उत्तम आहे. आणि हा म्हणजे तसं बघायला गेलं तर आतापर्यंत आपण जेवढे मराठी चित्रपट पाहिलेले आहेत त्याच्यामध्ये फारच वेगळा चित्रपट आहे. तो मराठी प्रेक्षकांना मी असं आवाहन करीन की अशा वेगळ्या प्रयत्नांना आपल्या मराठी प्रेक्षकांनी जर सोबत केली, साथ केली, तर असे चित्रपट यायला अजून मदत होईल. कारण की असे काही वेगळे प्रयोग केले तर प्रेक्षकांनाही काहीतरी वेगळं बघायला मिळेल आणि त्याचा अनुभव आणि आनंद घेता येईल. सो नक्की बघा आमचा मॅजिक चित्रपट. नक्कीच काहीतरी मॅजिक करेल अशी आम्हा सगळ्या टीमला तरी खात्री आहे. मी खरं तर यामध्ये एका कॉन्स्टेबलची भूमिका करतोय. फार गमतीशीर आहे आणि माझ्यासाठी एक मी पहिल्यांदाच अशी भूमिका करतोय. सगळे म्हणतात ज्यांनी पाहिलं की ते खूप छान झाली. आता बघूया प्रेक्षकांचं काय मत पडतंय. हा चित्रपट मुळातच हा चित्रपट लिहिताना फार माझ्या मनात होतं की आपल्या मराठी चित्रपटांमध्ये कौटुंबिक चित्रपटांची फार जडणघडण आहे, वर्षानुवर्ष होत आलेल्या. पण मला तशा टाईपची फिल्म अजिबात करायची नव्हती किंवा चित्रपट करायचा नव्हता. सो मी ठरवून आम्ही एक सायकोलॉजिकल थ्रिलर बनवला. हा आर्ट फिल्म पण होऊ शकली असती पण ती मनोरंजनात्मक व्हावी म्हणून हा सस्पेन्स थ्रिलर बनवला गेला. आता तुम्ही 1 जानेवारीला बघालच आणि त्याच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. आणि आवडलं तर आवडला म्हणून सांगा, नाही आवडलं तर नाही म्हणून सांगा, पण आवडेल अशी आशा आहे. प्रेक्षकांना प्रतिसाद घेऊन करणारे चित्रपट असेल नक्कीच असेल, कारण त्याच्यामधलं सस्पेन्स फार महत्वाचा आहे. म्हणजे जो आता आम्ही ओपन करू शकत नाही, तो 1 जानेवारीला पडद्यावरच तुम्हाला दिसेल. मला असं वाटतं बऱ्याच काळानंतर मराठी सिनेसृष्टीमध्ये एक असा चित्रपट येतो जो एक सायकोलॉजिकल थ्रिलर आहे. आणि मला असं वाटतं की आतापर्यंत म्हणजे जे काही आपण बघतोय की अनेक वेगवेगळ्या जॉनर्सचे आले, पण असा चित्रपट ज्यामध्ये जितेंद्र जोशी यांनी मुख्य भूमिका केलेली आहे. त्याचबरोबर अनेक चांगले कलाकार आहेत या चित्रपटात आणि खूप छान वाटतंय की मलाही या चित्रपटाचा भाग होता आला. कारण कुठेतरी एक शोध आहे. आता तो कसला आहे हा तुम्हाला 1 जानेवारी 2026 ला आमचा चित्रपट येतोच आहे तेव्हा कळेलच. पण मी इतकी प्रेक्षकांना नक्कीच गॅरंटी देईन की एक वेगळा विषय आणि काहीतरी तुम्ही घेऊन जाल घरी हा चित्रपट बघितल्यानंतर. त्यामुळे नक्की बघा हा चित्रपट. नाताळ सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने ठाणे शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह शिगेला पोचला आहे. ख्रिसमस ट्री, नाताळ तारे, विद्युत रोषणाई, रंगीबिरंगी सजावटीचे साहित्य यामुळे बाजारपेठा उजळून निघाल्या आहेत. ख्रिस्ती बांधवांसह इतर नागरिकही घर, चर्च, कार्यालय व गृहसंकुलने सजवण्याकरिता मोठ्या प्रमाणावरती या सगळ्या वस्तूंची खरेदी करतायत. ठाण्यात ख्रिस्ती समाजाची संख्या लक्षणीय असल्याने दरवर्षी येशू जन्मोत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो. यंदा बाजारामध्ये सांताक्लॉज डॉल, सांताक्लॉजचा पेहराव, ख्रिसमस टोपी, स्नोमॅन, रेनडियर, सजावटीच्या वेली, भेट कागद, आकर्षक पिशव्या अशा विविध वस्तू उपलब्ध आहेत. विशेषतः लहान मुलांना खेळण्यासाठी
या सगळ्या वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सजावटीच्या साहित्यांच्या किमती स्थिर राहिल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे, अशी माहिती अनूप होलसेल मार्केटमधील विक्रेत्यांनी दिली आहे. नाताळ हार व नाताळ ताऱ्यांना विशेष मागणी या काळामध्ये असून हार 120 ते 600 रुपये, पर्यावरणपूरक नाताळ तारे 100 ते 500 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. एकूणच नाताळच्या उत्साहामुळे ठाण्यातील बाजारपेठा सध्या गजबजलेल्या दिसत आहे. सिग्नल ठाणा मार्केटमध्ये आपल्याला पोस्टर, बॅनर असे विविध प्रकारचे बिल असे उपलब्ध आहे. प्रत्येक म्हणजे वेगवेगळ्या रेटचे आहेत, म्हणजे 100पासून 30पर्यंत असे वरती पण आहेत, 280, 500पर्यंत असे वेगवेगळ्या प्रकारे आहेत. त्याला स्नोफ्लेक म्हणतात. याचे 40 रुपयापासून स्टार्ट आहे. बरं ते स्टार आहेत, त्यामध्ये पण 30 रुपयापासून स्टार्ट आहे, 30 ते 100पर्यंत. सॅन्टामध्ये पण आहेत वेगवेगळे प्रकार, त्यात पण आहेत 30पासून स्टार्ट ते 150पर्यंत असे आहेत वेगवेगळे प्रकार. ते मेरी क्रिसमस नाव, त्यामध्ये पण 20 रुपयापासून स्टार्ट आहे ते 150-200 इथपर्यंत आहे. बेलमध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत, जसे पाहिजेत त्या प्रकारे आहेत. स्नोमॅनमध्ये पण प्रकार मिळतील बघायला, त्यांचे पण वेगवेगळे भाव आहेत. साईज पाहिजे ती मिळू शकते. यात वेगवेगळे प्रकारमध्ये मिळतील. बॉल, स्टार, सफेद. हे गार्लेंड आहे. गार्लेंडमध्ये पण भरपूर प्रकार आहेत, डिझाईन पण वेगवेगळे आहेत. ते पण 20 रुपयापासून स्टार्ट आहे. 20 रुपयापासून स्टार्ट आहे. त्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. 120पासून स्टार्ट आहे. लाईटवाले रीत, त्यामध्ये रीतमध्ये पण भरपूर प्रकार आहेत. ऑप्शन भरपूर आहे, पाहिजे त्या प्रकारे आहे. त्यामध्ये पण 20 रुपयापासून स्टार्ट आहे. लाईटवाले बेल्ट आहेत, 3-4 साईज आहेत. स्मॉलपासून स्टार्ट आहे. मध्ये पण 2-3 साईज आहे आणि स्टार्टिंग आहे 50. ते तुम्हाला 200पासून अवेलेबल आहे. फॅन्सीमध्ये आहेत 250पासून रेट चालू. ते रेंडियर आहे, 140पासून स्टार्ट आहे. मोठी फॅन्सी बॉल, त्यामध्ये पण वेगवेगळे कलर आहेत. फॅन्सी सेंटा लाईट आहे, याचा रेट 220पर्यंत आहे. म्हणजे वेगवेगळे असे आहेत, 220पासून स्टार्ट आहे. यामध्ये 40पासून स्टार्टिंग आहे. ते वेगवेगळे असे ती पण अवेलेबल आहे आमच्याकडे. म्हणजे पॅकिंग करून ठेवायला पण आपल्याला त्यांचा भाव म्हणजे 800पासून स्टार्ट आहे. होल्डिंगमध्ये म्हणजे 30 रुपयापासून स्टार्ट आहे. 30 ते तुम्हाला 150-200 असे आहेत. तुम्हाला खूप अशा व्हरायटी मिळते. त्यामध्ये पण 30पासून स्टार्ट आहे. 30पासून ते 300-400पर्यंत मिळू शकता, अवेलेबल आहे. साधे फ्री आहेत, ते तुम्हाला 1200, 1500, 2000, 3000पर्यंत अवेलेबल आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.